नमस्कार, स्नेहल किचन वर्ल्डमध्ये मी स्नेहल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खव्यापासून गुलाबजाम कसे तयार करायचे याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपण इथे 500 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि या खव्याला आता आपण यामध्ये खव्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारचा खवा आहे, जास्त पातळही नाही आहे, जास्त घट्टही नाही आहे आणि मला खवा ताजा मिळाला नाही, हा थोडा फ्रोझन केलेला मिळाला आहे डेअरी मधून। तर आपण आता याच्यापासून गुलाबजाम कसे तयार करायचे याची रेसिपी पाहूया। तर आता आपण या खव्यामध्ये आपण आता वजनी 500 ग्रॅम खवा आहे, तर यासाठी आपण 150 ग्रॅम मैदा वापरलेला आहे। 150 ग्रॅम मैदा आपण यामध्ये ऍड करून घेऊया। या ठिकाणी आपण 150 ग्रॅम मैदा ऍड केला आहे आणि 150 ग्रॅम रवा आपण इथं ऍड करणार आहोत। रवा, मैदा आणि खवा आपण एकत्रितरित्या व्यवस्थित मळून घेऊया। यामध्ये आपण थोडासा सोडा देखील ऍड करणार आहोत। जर आपल्याला गुलाबजाम खूप जर सॉफ्ट हवे असतील तर तुम्ही फक्त मैदा ऍड केला अर्धा किलो साठी, मग तुम्हाला 300 ग्रॅम मैदा ऍड करावा लागेल। आणि गुलाबजाम रवाळ पण थोडेसे चांगले लागतात, तर या ठिकाणी मी 150 ग्रॅम मैदा ऍड केला आणि 150 ग्रॅम रवा सुद्धा ऍड केलेला आहे। आणि या ठिकाणी आपण आपल्या पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी सोडा ऍड केलेला आहे। जर तुमचे गुलाबजाम जर तळताना जर तुम्हाला आतून जर असे खूप जर तेलामध्ये सुटत असतील तर तुम्ही पुन्हा यामध्ये थोडासा मैदा ऍड करायचा, पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आणि पुन्हा मग त्याची व्यवस्थित गोळी करून मग आपण ते तळून घ्यायचे। आणि यामध्ये थोडा आपण रवा ऍड केलेला आहे, त्यामुळे एक 10 मिनिटं 15 मिनिटं आपण हे पीठ थोडंसं भिजायला ठेवणार आहोत। आपण यामध्ये थोडंसं आता सोडा टाकलेला आहे, तर आपण थोडंसं दूध ऍड करणार आहोत। 2 ते 3 टेबलस्पून दूध ऍड करून हे चांगलं असं मळून घेऊया आपण। गुलाबजामचे अनेक प्रकार आहेत, यामध्ये आपण आज खव्यापासूनचे गुलाबजाम पाहत आहोत, रव्याचे गुलाबजाम होतात। आपलं पीठ आपण चांगलं असं सॉफ्ट टेक्स्चर होईपर्यंत छान असं मळून घेणार आहोत। थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय, सैल करण्यासाठी आपण दूध वापरत आहोत। दूध घेतलेलं आहे इथं या ठिकाणी।
हे जे प्रमाण आहे 500 ग्रॅम साठी 500 ग्रॅम साठी तुम्ही जर मैदा वापरला तर तुम्ही रवा जर तुम्हाला वापरायचा नसेल, रवाळ जर हवे असतील तर दोन्ही प्रमाण तुम्ही ट्राय करू शकता। 500 ग्रॅम साठी अर्धा किलो खव्यासाठी तुम्ही 150 ग्रॅम मैदा 150 ग्रॅम रवा घालून पाहू शकता। किंवा जर आपल्याला जर खूप सॉफ्ट हवे असतील गुलाबजाम तर तुम्ही 300 ग्रॅम मैदाही घालू शकता। दोन्हीच्या ऐवजी एकही वापरलं तरी चालेल। थोडं दूध मी अजून थोडं ऍड करत आहे, कारण खवा अजून थोडा हार्ड मला वाटत आहे, त्यामुळे मी थोडं दूध ऍड करत आहे अजून। यामध्ये रवा असल्यामुळं रवा थोडा भिजण्यास आपल्याला थोडा वेळ लागतो। जसा आपला रवा भिजला जाईल या मिश्रणामध्ये तसा तो मग रवा टेक्स्चर येणार आहे आपल्या गुलाबजामला। थोडं आपण या पिठाला होल्ड करून ठेवूया। मळल्यानंतर मग आपण थोडं 10 मिनिटं रेस्ट ठेवून आपण मग गुलाबजाम करून पाहूया तळून। जर व्यवस्थित येत असतील गुलाबजाम तर ठीक आहे, नाहीतर मग थोडंसं आपण यामध्ये जर तुमचे गुलाबजाम जर तेलामध्ये विरघळले किंवा जर सुटले असं वाटलं तर न घाबरता आपण यामध्ये थोडंसं मैदा ऍड करायचा आहे। प्रत्येक खवा हा वेगवेगळा असतो। एखादा खवा खूप पातळ असतो, एखादा खूप जर घट्ट असेल तर त्यानुसार हे लागणारं जे प्रमाण आहे तुम्हाला मैद्याचं किंवा रव्याचं हे वेगवेगळं असू शकतं। पण साधारणतः या 500 ग्रॅम खव्यासाठी एवढा रवा, 150 ग्रॅम रवा आणि 150 ग्रॅम मैदा हा पुरेसा होतो। आणि सोडा आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे थोडा, अर्धा चमचा। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही शक्यतो सोडा हा प्रमाणातच घातला पाहिजे। जास्त झाला तर मग आपल्या गुलाबजाम मग आतून जास्त तेल पितात। जास्त सोडा जर आपण टाकला तर तेलात विरघळू शकतात, त्यामुळे आपण प्रमाणामध्ये सोडा टाकायचा आहे। या ठिकाणी आपण एक गोळी बनवून पाहूया, तळून पाहूया। आपले जे गुलाबजाम आतून जर व्यवस्थित येत असतील तर या ठिकाणी आपण आता तेलामध्ये थोडंसं तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण आता थोडंसं आपलं जे गुलाबजामचं मिश्रण आहे ते थोडंसं तेलामध्ये टाकून पाहूया तेल तापलं आहे का। या ठिकाणी आपण आता गुलाबजामची गोळी करून घेऊया आणि ती आपण आता तळून पाहूयात। आपलं पीठ गुलाबजामसाठी तयार आहे हे आपण कसं ओळखायचं? ज्यावेळेस आपण गुलाबजामचं पीठ तयार करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं त्याला दरार न जाता तो गुलाबजाम वळला गेला तर समजूया की आपलं पीठ आता गुलाबजाम तळण्यासाठी तयार आहे। तर आपण आता हा एक गुलाबजाम केलेला आहे, तळून पाहूया तेलामध्ये।
आणि तो जर व्यवस्थित आला तर आपण पुढचे गुलाबजाम करून घेऊयात। आता या ठिकाणी एक टिप आहे, आपण ज्या टाइमला गुलाबजाम तळणार आहोत त्या टाइमला आपली गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, मंद आचेवरच आपण तळून घेऊया। जर आपले गॅस जास्त जर मोठा असेल तर मग गुलाबजाम जळले जातात आतमध्ये, मग आपला खवा तसा शिल्लक राहतो किंवा मग आतमध्ये मग पीठ तसंच राहतं मैदा असल्यामुळं। थोडंसं आपण 10-15 मिनिटं याला भिजू दिलेलं या पिठाला आणि त्यानंतर आता आपण हा गुलाबजाम पाहिलेला आहे तळून। आता आपण पाहूया आतमध्ये याला जाळी सुटली आहे का, व्यवस्थित कसं टेक्स्चर आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी की गुलाबजामचं टेक्स्चर कसं आहे या ठिकाणी। जरी इथं जर तुम्हाला जर वाटलं की या ठिकाणी थोडंसं पीठ आहे वगैरे तर थोडंसं रवा ॲड केला किंवा मैदा ॲड केला त्यामध्ये तरी चालू शकता। तर या ठिकाणी माझं थोडं पीठ तुम्हाला दाखवल्यानुसार माझं पीठ आता गुलाबजामसाठी तयार आहे। तर या ठिकाणी आता मी गुलाबजाम वळून घेऊयात आपण। आता आपण आपले गुलाबजाम ची पहिली बॅच आपण तळण्यासाठी टाकलेली आहे कढईमध्ये। मंद आचेवर आपण तळून घेणार आहोत, लगेचच टाकल्यानंतर पण आपण हलवलं नाही, नाहीतर मग तुटण्याची शक्यता असते गुलाबजाम। या ठिकाणी आपण आता मंद आचेवर आपले गुलाबजाम तळून घेऊया। जितके मंद आचेवर आपण तळू शकतो तेवढं थोडं स्लो फ्लेमवरतीच आपण हे तळणार आहोत, मग व्यवस्थित पचले जातात आतून गुलाबजाम आणि मग आपलं पीठ सुद्धा राहणार नाही, व्यवस्थित पचले जातील आणि छान जाळी पडते मग आतून त्याला। आपण आता राहिलेले गुलाबजाम याच पद्धतीने वळून तळून घेणार आहोत। मंद आचेवरती आपण या ठिकाणी गुलाबजाम तळून घेत आहोत। आता आपले गुलाबजाम तुम्ही पाहू शकता कसं सुंदर कलर आलेला आहे, छान असे गुलाबी रंगावरती आपण तळून घेऊया। या ठिकाणी आपण आता हे तळलेले गुलाबजाम काढून घेऊयात। अशा पद्धतीने आता आपण सगळे गुलाबजाम आपले तळून पूर्ण होतील आणि आपण आता गुलाबजाम साठी पाक तयार करायला घेऊया। आपले सगळे गुलाबजाम तयार झालेले तळून, आता आपण या गुलाबजाम साठी आता पाक तयार करायला ठेवूया। इथं मी 3 वाटी साखर घेत आहे आणि या एका वाटीने मी 3 वाटी साखर घेणार आहे आणि वजनी प्रमाणामध्ये ही 600 ग्रॅम साखर आहे। तर एवढी साखर मी 3 वाट्या साखर म्हणजे 600 ग्रॅम साखर या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण यासाठी आता साखरेमध्ये
पाणी घालूया 2 वाट्या, 3 वाट्या, 4 वाटी पाणी घातलेले आहे. 3 वाटी साखरेसाठी 600 ग्रॅम साखर आहे आणि ही साखर घेतलेली आहे. याचा आपण आता पाक तयार करून घेऊया. या ठिकाणी आपल्याला याचा साखर विरघळेपर्यंत आपण आता याला हलवून घेऊया. आता या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या पाकाला उकळी आलेली आहे. साखर विरघळलेली आहे पूर्णपणे आणि पाक आपला आता उकळत आहे. या ठिकाणी आपल्याला एकतारी पाक वगैरे करायचं नाही, फक्त साखर विरघळली आणि थोडंसं असं चिकट पाक झाला की आपण गॅस बंद करणार आहोत. आता आपण यामध्ये पाकामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. या ठिकाणी आपण 4 ते 5 वेलची बारीक करून यामध्ये पाकामध्ये वेलची पावडर मी ऍड केलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मळताना सुद्धा वेलची पावडर टाकू शकता, पण मी या ठिकाणी शेवटी पाकामध्येच वेलची पावडर टाकली आहे. या ठिकाणी आपल्याला एक 10 मिनिटं लागतात पाक तयार होण्यासाठी. या ठिकाणी आपण आता साखर विरघळून घेतलेली आहे. आपल्याला या ठिकाणी कोणताही एक तारी वगैरे लाडूसाठी लागतो तसा पाक नाही, थोडासा आपल्याला या ठिकाणी गुलाबजाम साठी सैलच पाक करायचा आहे. थोडासा असा पाक आपला सैलच आपण करणार आहोत. कोणताही एक तारी वगैरे पाक आपण नाही करणार आहोत. आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आपल्याला बऱ्याचदा गॅस बंद केल्यानंतरच पाकाचा अंदाज येतो. ज्यावेळेस गॅस चालू असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपलं पाक आलेला नाही आणि बऱ्याचदा गॅस बंद केल्यानंतर पुढचा पाक झालेला असतो. थोडंसं आपण गॅसची फ्लेम लो करूनच मग पाक आहे तो आपण चेक करूया. आपल्याला गुलाबजामसाठी सैलच पाक करायचा आहे. साखर पूर्णपणे आपली विरघळलेली आहे. आता या ठिकाणी असा थोडा चिकट असा प्रकारचा पाक झालेला आहे. आपण डिश मध्ये घेऊन तो पाहूया, म्हणजे जास्त आपल्याला व्यवस्थित समजेल. आता आपला पाक तयार झालेला आहे. मी डिश मध्ये घेऊन तुम्हाला दाखवते. थोडासा चिकट असं बोटाला असं आपल्याला लागतो चिकट, असं आपण चेक करून बघायचा. पाक असं थोडा तार वगैरे येत नाही, यामध्ये चिकट झालेला आहे पाक. फक्त चिकट पाहायचं झालंय का. साखर जी आहे ती पूर्ण विरघळलेली आणि एक चिकटपणा पाकामध्ये येतो. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया या ठिकाणी आणि साधारणतः डिश मध्ये घेऊन मी तुम्हाला दाखवते पाक. गॅस बंद केल्यानंतरच थोडंसं पाकाचा अंदाज येतो आपल्याला. चालू गॅस मध्ये पाक पुढे गेलेला समजत नाही. तर आता बंद केल्यानंतर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे इथे असं पातळ असं आहे पाक. अशा प्रकारचा पाक तयार केलेला आहे गुलाबजामसाठी. यामध्ये फक्त साखर विरघळलेली आणि
कोणताही एकतारी वगैरे हा पाक नाही, फक्त साखर विरघळलेली, थोडा चिकट असा आहे, चिकट आहे, साखर विरघळलेली आहे. आणि आता हा पाक आपण आता यामध्ये ओतूया आणि आपले जे गुलाबजाम आहेत ते टाकून घेऊया पाकामध्ये. एक अर्धा किलो खव्यामध्ये आपले इथे मोठे केले तर 50 ते 60 आणि लहान केले तर 70 गुलाबजाम होतात. या ठिकाणी आपण आता आपले गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेऊयात आणि 1-2 तासानंतर आपण पुन्हा तोपर्यंत चेक करूया. 1-2 तासानंतर ते पूर्णपणे खाण्यासाठी तयार होतात. थोडं 1-2 तास त्याला पाकामध्ये राहू द्यावं लागेल. इथे आपले गुलाबजाम आता पाकामध्ये आपण टाकून घेऊया. थोडे हलवून घेऊया खालती वरती करून. अशा पद्धतीने आपले खव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. गॅसची फ्लेम आपण ऑफ करून घेतलेली आहे पाक उकळल्यानंतर. आणि आता इथे आपले गुलाबजाम आपण असेच 2 तास ठेवून देऊया. 2 तासानंतर आपण पुन्हा आतून आपले गुलाबजाम कसे काय पाक वगैरे पितायत हे पाहूया. आता थोडेसे याला रेस्ट करू देऊया. 2 तास झालेले आहे. 2 तासानंतर आपण पाहू शकता आपले गुलाबजाम आता खाण्यासाठी तयार आहेत. या ठिकाणी कसे गुलाबजाम झालेले आहेत हे मी तुम्हाला दाखवते. गुलाबजाम ओपन करून पाहूया कसं टेक्स्चर आहे, काय कसं आतून झालेलं आहे गुलाबजाम, किती पाक पिलेले ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. गुलाबजाम बऱ्यापैकी आपले आता पाक पिलेले आहेत आणि एकदम सुंदर असं रवाळ टेक्स्चर इथे गुलाबजामचं तयार झालेलं आहे. आणि अतिशय सुंदर असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. दुसराही गुलाबजाम मी उघडून दाखवते. असे सुंदर असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत खाण्यासारखे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.